श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. आजच्या या संदेशामधून तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुमच्या प्रत्येक अश्रूसाठी आता योजना देव तयार करत आहे. तो तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करणार आहे आणि यावर तुम्ही विश्वास ठेवा, कारण देव कधीच चुकीचे निर्णय घेत नाही. आजचा दिवस तुमचा आहे. चांगल्या विचाराने दिवसाची सुरुवात करा. प्रत्येक गोष्ट सकारात्मक होईल. तुमच्या शरीरामध्ये आजूबाजूला सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी पसरवा. कधी हार मानू नका, कारण देवाने तुमच्यासाठी तयार केलेले भविष्य खूप सुंदर आहे. फक्त धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा. जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकेल त्याचं आयुष्य या रात्रीत बदलून जाईल. स्वामी आई स्वतः त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुमच्याही तुमच्या स्वामी आईवर विश्वास असेल तर होय असे टाईप करा आणि आपल्या ह्या संदेशाला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. काही लोक आपल्याला जाणून बुजून त्रास देतात, टेन्शन देतात. तर अशा टेन्शन देणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं? काही वेळा समोरचा माणूस खूपच बोलत असतो. आपल्या प्रत्येक गोष्टीत ना खुपसून त्याला खूप चांगलं वाटतं. तर अशा लोकांना शांत राहून सडेतोड उत्तर द्यायला शिकावं. जसं की, काय राव, दरवेळेस तुम्हीच बोलणार का? दुसऱ्यांनाही बोलू द्या की थोडं, किंवा तुमचं काय काम आहे हे ठरवा. आधी तुमच्या स्वतःच्या आयुष्य सांभाळा, दुसऱ्याचं नंतर पहा, असं म्हणणं गरजेचं. कोणाचाही त्रास तुम्ही सहन करून घेऊ नका. आपल्या कोणीही त्रास देईल आणि आपण गप्प राहू असं नाही, कारण समोरच्यालाही कळलं पाहिजे की तुम्ही गप्प आहात, पण कमजोर नाहीत, कमकुवत नाहीत. अगदी शांतपणे, ठामपणे बोललेलं वाक्य हे तलवार असते. शब्दाचा वापर शहाणपणाने करा, बिनडोकसारखा नाही. आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी बिघडलेलं असतं. कधीतरी हे समजून घ्या, पण थोडं लांब राहून. अनेकदा जी लोक सतत टोमणे मारतात, वाईट बोलतात, अपमान करतात, ते स्वतः कोठे ना कोठे दुःखी असतात. त्याचं आयुष्य कोरमडलेलं असतं. त्यांना इतराचं सुख पाहिलं की ईर्ष्या होते, घृणा होते, म्हणून ते सुद्धा इतराचे आयुष्य आपल्यासारखे बिघडवण्याचा प्रयत्न करतात. ती गोष्ट आपण समजून घ्या. त्याच्यावर दया वाटलं तरी तुम्ही तुमचा मार्ग वेगळा ठेवा. सहानुभूती ठेवून एक गोष्ट आणि स्वतःचं नुकसान करून सहन करणे ही दुसरी गोष्ट. त्यामुळे अशा लोकांना वळखून समजून घ्या, पण स्वतःचा मार्ग सांभाळूनच निवडा. योग्य वेळेस समोरासमोर बोला आणि एकांतात स्पष्ट बोला. कधी वेळ येते की थेट बोलणं आवश्यक असतं. चार लोकांसमोर नाही, पण एकांतात त्याच्याशी संवाद साधा. मला असं वाटतं की तुमचं बोलणं मला त्रास देते, तुम्ही मुद्दाम टोमणे मारता हे मला जाणवतं, असे स्पष्टपणे सांगा. स्पष्ट वक्तेपणा हेही एक शास्त्र आहे. कधी कधी अशा बोलण्यामुळे समोरच्याला कळतं की आपलं जे मुद्दामहून वागतो आहोत ते समोरच्या लक्षात येत आहे आणि हे वागणं चुकीचं आहे, पण ते बदलायला हवं. इतपत त्यांना समजण्यापर्यंत त्यांना समजवा. सगळ्यांना त्यांना करता येत नाही, बोलण्याचा प्रयत्न केला तरीही परत बदलत नाही करत. अशा वेळेस आपण काही माणसं हे तिथे मुळात डोकं न लावता आपल्याला आपल्या मार्ग योग्य तो निवडायचा. शक्य होईल तितकं त्यांना शांतपणे, स्पष्टपणे बोलणं हे एक प्रभावी उत्तर आहे. सर्वात प्रथम तुम्ही स्वतःवर काम करा. आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढवा, मनोबल वाढवा. आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना शांत उत्तर
द्यायचं असेल तर आधी स्वतःचं मन मजबूत ठेवा. जर तुम्हीच आतून शांत आणि दुखलेले असाल तर तुमच्याकडे तो ठामपणे राहणार नाही. म्हणून दररोज स्वतःसाठी वेळ काढा, ध्यान करा, व्यायाम करा, चांगल्या पुस्तकाचे वाचन करा. स्वतःचा आत्मविश्वासात वाढ झाली की असा त्रास देणाऱ्या लोकांचा बोलणं तुम्हाला जाचक ठरत नाही. त्यांना काय वाटतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतं याला जास्त महत्त्व. मजबूत मन हे कोणालाही न घाबरण्याची ताकद देतो. नामस्मरणामुळे, ध्यानामुळे, योगामुळे आणि वाचनामुळे आपल्याला कोठे काय बोलायचे हे समजतं. स्वतः कसं वागायचं हे सुद्धा समजतं. त्यामुळे या गोष्टीचा आचरण तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच करा आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा किंवा आपल्या अशा मित्राला शेअर करा ज्याला त्रास होत आहे दुसऱ्यापासून. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला त्यात टेन्शन देणाऱ्या माणसाच्या वागणुकीशिवाय इतरांना सांगावं लागतं. मग एक आयडिया करा, असा प्रसंग तयार करा ज्या त्याच्यासारखेच त्रास देणारी व्यक्ती असेल आणि मस्त रंगवून हा प्रसंग इतरांना सांगा, पण नाव न घेता. यामुळे बाकीच्यांनाही तुमचं दुःख समजतं आणि त्या व्यक्तीला बरोबर न कळत धडा मिळतो. नाव न घेता चक्कल उत्तर देणं हेही एक कौशल्य आहे. पण काही मूर्ख लोक असतात की त्यांना हे सुद्धा जमत नाही. वेळोवेळी सांगा स्वतःला की मी शांत आहे, मी संस्कृत आहे, मी माझी मर्यादा सोडणार नाही. कोणी अपमान केला, वाईट बोललं की प्रत्येक वेळी आपल्याला संताप येतोच. पण अशा वेळी स्वतःशी संवाद करा. मनाशी स्वतः म्हणा, मी शांत आहे, मला असं वागणं शोभत नाही, मी ह्याच्यापेक्षा वेगळं आहे. असं वारंवार सांगितलं की तुमचं रागवणारं मन थांबतं, विचार करू लागतं. स्वतःशी चांगलं बोलायला शिका. मग जगाशी काय बोलायचं हे आपोआपच समजेल. अशा विचारांनी तुम्ही न फसता योग्य मार्गावर राहता. अंतर्मन शांत झालं की बरोबरच काही आपल्याला हलवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.